जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध. दशक 12. विवेक वैराग्य. समास 3. भक्त निरूपण. माणसाने प्रपंच आणि परमार्थ एकाच वेळी म्हणजे समांतर पद्धतीने करायला हवा. तसेच इहलोक व परलोक यांचाही विचार करायला हवा. प्रपंच चांगला होण्यासाठी चांगल्या माणसांची संगती धरली पाहिजे. तसेच चांगल्या विचारांचे अनुसरण करायला हवे. परमार्थ साधण्यासाठी सद्गुरूंना शरण जायला हवे. सद्गुरूंकडून आपण कोण आहोत व देव कोण आहे हे समजून घ्यायला हवे. मायेपासून उत्पन्न झालेले सारे विश्व हे नाशवंत आहे हे कळायला हवे आणि परब्रह्म शाश्वत आहे हे जाणायला हवे. एकदा शाश्वत देव आहे हे कळल्यावर मी कोण याचा शोध घ्यायला हवा. मात्र मीचा शोध अंतरंगातच घ्यायला हवा. तो शोध घेताना मीपणा गळून जातो. आपण फक्त आत्मा आहोत हे कळते आणि मग जन्माचे सार्थक होते. आणि अशी माणसे भगवंतांचे दास होतात आणि इतरांनाही सन्मार्ग दाखवून तारतात आणि मग जन्ममरणाचे चक्र संपते. सगळी पापे नाहीशी होतात आणि यमयातनेतून सुटका होते. सर्व बंधने तुटतात आणि मोक्ष प्राप्त होतो. संशय नाहीसे होतात, संकटे नाहीशी होतात आणि माणूस पावन होतो. आणि असे परमात्म्याचे दास जगालाही पावन करतात. असा हा दशक 12व्यातील समास 3 भक्त निरूपण आपण ऐकणार आहोत. समास ऐकण्याच्या आधी सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली श्रीराम लिहायला विसरू नका. चला तर ऐकूया. दशक 12 समास 3 भक्त निरूपण. श्रीराम. पृथ्वीमध्ये बहुत लोक, तेही पहावा विवेक. इहलोक आणि परलोक बरा पहावा. इहलोक साधा या कारणे, जाण त्याची संगती धरणे. परलोक साधा या कारणे, सद्गुरू पाहिजे. सद्गुरूसी काय पुसावे, हेही कळेना स्वभावे. अनन्य भावे एक व्हावे, दोन्ही गोष्टी पुसाव्या. दोन्ही गोष्टी त्या कोण? देव कोण, आपण कोण, या गोष्टींचे विवरण केलेची करावे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, सद्गुरूंना भेटावं आणि त्यांना विचारावं, मी कोण आहे, देव कोण आहे हे समजून घ्यावं. हेच यावेळीच सांगितलं आहे. आधी मुख्य देव तो कोण, मग आपण भक्त तो कोण. पंचीकरणी महावाक्य विवरण केलेची करावे. सकळ केलियाचे फळ, शाश्वत ओळखावे निश्चळ. आपण कोण हा केवळ शोध घ्यावा. शोध घ्यावा आपण तो कुठे? अंतरंगात शोध घ्यावा. आपण कोण आहोत. सारासार विचार करता, पदास नाही शाश्वतता. आधी कारण भगवंता ओळखिले पाहिजे. निश्चळ चंचळ आणि जड, अवघा मायेचा पवाड. यामध्ये वस्तू जाड जाणार नाही.
ते परब्रह्म धुंडावे, विवेके त्रैलोक्य हिंडावे, माईक विचारे खंडावे, परीक्षवंती. एक ओळ फक्त ऐका हा पुन्हा. विवेके त्रैलोक्य हिंडावे. त्रैलोक्य हिंडायचं, पण ते कसं विवेकाने हिंडलं पाहिजे. खोटे सांडून खरे घ्यावे, परीक्षवंती परीक्षावे, मायेचे अवघेचे जाणावे, रूप माईक. पंचभूतिक हे माया, माईक जाये विलया, पिंड ब्रह्मांड अष्टकाया, नासिवंत. दिसेल तितुके नासेल, उपजेल तितके मरेल, रचेल तितुके खचेल, रूप मायेचे. वाढेल तितुके मोडेल, येईल तितके जाईल, भूतांस भूत खाईल, अल्पांत काळी. देहधारक तितुके नासती, हे तो रोकडी प्रचिती, मनुष्य विण उत्पत्ती, रेत कैंचे. अन्न नसता रेत कैंचे, वोषधी नसता अन्न कैंचे, वोषधीस जिणे कैंचे, पृथ्वी नसता. आप नसता पृथ्वी नाही, तेज नसता आप नाही, वायो नसता तेज नाही, ऐसे जाणावे. अंतरात्मा नसता वायो कैंचा, विकार नसता अंतरात्मा कैंचा, निर्विकारी विकार कैंचा, बरे पहा. पृथ्वी नाही आप नाही, तेज नाही वायो नाही, अंतरात्मा विकार नाही निर्विकारी. निर्विकार जे निर्गुण, तेची शाश्वताची खूण, अष्टधा प्रकृती संपूर्ण, नासिवंत. नासिवंत समजवून पाहिले, तोते असताची नसते झाले, सारासारे कळो आले समाधान. विवेकाय पाहिला विचार, मनासा आले सारासार, येणेकरिता विचार सदृढ झाला. शाश्वत देवतो निर्गुण, ऐसी अंतरी बाणैली खूण, देव कळला मी कोण, कळले पाहिजे. मी कोण पाहिजे कळले, देह तत्व तितुके शोधिले, मनोवृत्तीचा ठाई आले, मी तूपणा. सकळ देहाचा शोध घेता, मी पण दिसेना पाहता, मी तूपण हे तत्वता, तत्वी मावळले. दृश्य पदार्थची वोसरे, तत्वे तत्व तेव्हा सरे, मी तूपण हे कैंचे उरे, तत्वता वस्तू. पंचीकरण तत्व विवरण, महावाक्ये वस्तू आपण, निसंगपणे निवेदन केले पाहिजे. देवा भक्तांचे मूळ, शोधून पाहता सकळ, उपाधी वेगळा केवळ, निरोपाधी आत्मा. मी पण ते बुडाले, विवेके वेगळेपण गेले, निवृत्ती पदास प्राप्त झाले, उन्मनी पद. हे सगळं ज्याच्या बाबतीत घडतं तो भाग्यवान म्हणायचा. स्वतःचा शोध घेता घेता जर माणसाचं मीपणच सगळं संपलं, तर तो माणूस भाग्यवान. स्वतःचा तर तो माणूस उद्धार करतोच, त्याबरोबर समाजालाही तो चांगली शिकवण देतो. विज्ञानी राहिले ज्ञान, ध्येय राहिले ध्यान, सकळ काही कार्याकारण, पाहून सांडिले, जन्म मरणाचे चुकले, पाप अवघेच बुडाले, यम यातनेचे झाले निसंतान. आणि हे जेव्हा सगळं घडतं माणसाच्या बाबतीत, तेव्हा यमयातनाही संपतात माणसाच्या, सगळे संशय संपतात, सगळी संकट संपतात. निर्बंध आणि अवघाची तुटला, विचारे मोक्ष प्राप्त झाला, जन्म सार्थकची वाटला, सकळ काही नाना कीत निवारले, धोके अवघेची तुटले, ज्ञान विवेके पावन झाले, बहुत लोक. पतित पावनाचे दास, तेही पावन करीती जगास, ऐसी हे प्रचित मनास,
बहुतांच्या आली. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भक्त निरूपण नाम समास तिसरा. श्रीराम